जेव्हा जेव्हा आपण आपल्या मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करतो तेव्हा सुकन्या समृद्धी योजनेचा उल्लेख करावाच लागतो। 10 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलींच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत अकाउंट उघडता येतं। केंद्र सरकारने 2014 मध्ये जेव्हा ही योजना चालू केली तेव्हा त्यावर 9.1% व्याज मिळत होतं। मात्र सध्या या योजनेवर 8% व्याज मिळतंय। सरकारी योजना असल्यामुळे ही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्यावर खात्रीशीर रिटर्न मिळतो। एका आर्थिक वर्षात या अकाउंटमध्ये कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयाची गुंतवणूक करता येते। एका मुलीच्या नावावर केवळ एकच अकाउंट उघडता येतं। पोस्ट ऑफिस किंवा काही ठराविक बँकांच्या शाखेत जाऊन आपण हे अकाउंट उघडू शकतो। मुलीचं वय 21 वर्ष पूर्ण झालं की अकाउंट मॅच्युअर होतं। मात्र 18व्या वर्षानंतर लग्नासाठी कधीही पैसे काढता येतात। विशेष म्हणजे या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळतो आणि सेक्शन 1010D अंतर्गत मिळालेला सगळा रिटर्न टॅक्स फ्री असतो। सरकारने एवढे सगळे फायदे दिलेत, मात्र मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर आणखी कोणता पर्याय आहे का ते आता जाणून घेऊया। समजा राजनच्या मुलीचं वय सध्या 3 वर्ष आहे आणि त्याने सुकन्या समृद्धी योजनेत पुढचे 15 वर्ष 1.5 लाख रुपये गुंतवणूक केली, तर सध्याच्या व्याजदरानुसार मुलीचं वय 21 झाल्यावर अकाउंटमध्ये साधारण 47,50,000 रुपये जमा होतील। मात्र यामध्ये आपण एक गोष्ट गृहीत धरली आहे, ती म्हणजे पुढचे 15 वर्ष राजन जगणार आहे। दुर्दैवाने मुलीच्या वडिलांचं निधन झालं तर दरवर्षी गुंतवणूक करता येणार नाही। त्यामुळे त्यांनी जेवढे पैसे जमा केलेत ते पैसे आणि त्यावरचं व्याज एवढीच रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी मिळेल। मात्र एवढ्या पैशात मुलीचं शिक्षण आणि लग्न होणार नाही। यावर उपाय म्हणून राजन या योजनेत पैसे न टाकता LICच्या जीवन लक्ष्य किंवा जीवन तरुण प्लॅन मध्ये गुंतवणूक करू शकतो। समजा राजनने LICच्या जीवन लक्ष्य प्लॅन मध्ये गुंतवणूक केली आणि 24 लाख रुपये सम ॲश्युअर्ड आणि 18 वर्ष पॉलिसी टर्म घेतली, तर त्याला दरवर्षी 1,53,000 रुपये प्रीमियम भरावा लागेल। त्याच्या मुलीला मॅच्युरिटी नंतर म्हणजेच तिच्या 21व्या वर्षी 42,98,000 रुपये मिळतील। आता तुम्ही म्हणाल की LICच्या जीवन लक्ष्यमध्ये सुकन्या समृद्धी योजनेपेक्षा साधारण 4.5 लाख रुपये कमी मिळतात, मग या पॉलिसीचा काय फायदा? गुंतवणूक चालू केल्यावर दुर्दैवाने राजनचं निधन झालं तर त्याला पुढची गुंतवणूक करता येणार नाही। समजा मुलीचं वय 6 वर्ष असताना त्याचं निधन झालं तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये त्याच्या मुलीला त्याने भरलेले 4.5 लाख रुपये आणि त्यावरचं व्याज एवढीच रक्कम मिळेल। मात्र LICच्या जीवन लक्ष्य पॉलिसीमध्ये राजनच्या पत्नीला तात्काळ 26,40,000 रुपयाचा डेथ क्लेम मिळेल। त्यानंतर जेवढी पॉलिसी टर्म शिल्लक आहे तोपर्यंत प्रत्येक वर्षी सम ॲश्युअर्डच्या 10% म्हणजे दरवर्षी 2,40,000 रुपये मिळतील। त्या व्यतिरिक्त मुलीचं वय 21 झालं की पुन्हा एकदा सम ॲश्युअर्ड आणि बोनस मिळून 42,98,000 रुपये मिळतील। दरवर्षी मिळणाऱ्या 2,40,000 मधून तिची आई मुलीचं शालेय शिक्षण पूर्ण करू शकते आणि नंतर मिळणाऱ्या 42,98,000 मधून तिचं उच्च शिक्षण आणि लग्न होऊ शकतं। म्हणजे या परिस्थितीत राजनच्या कुटुंबाला त्याचं निधन झाल्यावर लगेच 26,40,000 डेथ क्लेम अधिक 2,40,000 18 वर्षासाठी आणि पुन्हा 42,98,000 असे एकूण अंदाजे 1,12,00,000 रुपये मिळतील। या उलट सुकन्या समृद्धी योजनेमध्ये केवळ 6 ते 7 लाख रुपये मिळतील। म्हणूनच अनेक गुंतवणूकदार मुलीचे शिक्षण आणि लग्नाच्या तरतुदीसाठी LICच्या जीवन लक्ष्य प्लॅनला पसंती देतात। आपल्याला दोन्हीचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपण 50% रक्कम सुकन्या समृद्धी योजनेत आणि 50% रक्कम LICच्या जीवन लक्ष्य प्लॅनमध्ये गुंतवू शकतो।